ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, कामगार नेते शशांक राव यांची घोषणा, ठाकरेंनी लुटलं ते वसूल करणार. लोकसभेत गदारोळ, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भिरकावले कागद. ठाण्यात ठाकरे गटाला गळती कायम, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 3 उद्धव समर्थक नगरसेवकांनी सोडली ठाकरेंची साथ. पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये पाणीच पाणी, एकता नगरमध्ये बचाव कार्यासाठी आव्हान, ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना मोठ्या अडचणी. पवार गटाचा सिडको विरोधात मोर्चा, मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी, बिलवलकर जमीन वाटप वाद सिडकोच्या दरबारामध्ये. कालचे राऊत आज बदलले, तर ठाकरे हरल्यानंतर राऊतांचे कानावर हात, बेस्टच्या निवडणुकीतल्या पराभवाचे सैनिक खचले. बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर भाजपने काढला चिमटा, ठाकरे बंधू एकत्रीकरण म्हणजे 2 शून्यांची बेरीज शून्यच. संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती, राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनसुनावणीच्या दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, आरोपीचं नाव राजेश खिमजी, सक्रिया. सोलापूरमध्ये एसटी चालक आणि दुचाकी स्वारामध्ये बाचाबाची, चिखल अंगावर उडाल्याच्या रागातून एकमेकांची धरली कॉलर, बाचाबाचीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. बेस्ट पतपेढी निवडणुकांचे निकाल लागले, ठाकरे बंधूंचा निवडणुकीमध्ये दारुण पराभव, शशांक राव यांच्या पॅनलला जास्त जागा. तर 2-3 दिवसांच्या थैमानानंतर मुंबईत पावसानं घेतली उसंत, काही काळ पाऊस थांबल्यानं मुंबईकरांचा जीव भांड्यात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले गेले म्हणूनच मोनोरेल रखडली, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. पावसाच्या विश्रांतीनंतर लोकल सेवा पूर्वपदावर, मुंबईची जीवनवाहिनी हळूहळू धावू लागली. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. परगावी जाणाऱ्या गाड्या हळूहळू सुरळीत होत आहेत, मुसळधार पावसाचा बसला सुद्धा बसला होता फटका, कोकण रेल्वेला सुद्धा बसला फटका. मराठवाड्यामध्ये 13 पर्जन्यबळी, सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलांमध्ये जोरदार पाऊस, 100 पेक्षाही जास्त जनावरांचा झाला मृत्यू. पुणे मुंबई रेल्वे सेवा बाधित, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द. मुखेड इथं पूरस्थिती आटोक्यात, नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैनिक दलाची मदत, तर बचावाच्या धडक कार्यामुळे कमी मनुष्यहानीचा दावा. पुण्याच्या मुठा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा, खडकवासला आणि पानशेतमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सावधानतेचे संदेश. राधाकृष्णन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रालोआचे नेते हजर. बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती, नवी दिल्ली इथं राजीव गांधी यांना अभिवादन. प्रशासन उत्तम काम करतंय, लोकांनी सहकार्य करावं, मुंबई पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन.
आम्ही मुंबईकरांना सुरक्षित ठेवू, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मुंबईकरांना दिलासा.